मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू आहे. भाजपनं हा मुद्दा तापवला होता. आता पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं स्पष्ट केलंय. तर काँग्रेसमधील विदर्भातील काही नेत्यांनी पण हात चुराळवला. त्यावरून उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबतच मित्रपक्ष काँग्रेसलाही सनसनीत चपराक लावली. अमित शहा यांचा मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याला छुपा पाठिंबा असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राजकारणाची आगामी दिशा आणि समीकरणांची चुणूक दाखवली. मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा कोणाचा इरादा असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणीही जर स्वप्न पाहत असेल तर त्याचं स्वप्न भंग होईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घ्यावं अशी उद्धव सेनेची आग्रही भूमिका आहे. पण काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला आणि काँग्रेस या निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. विश्वासात न घेता काँग्रेसनं हे धोरण जाहीर केल्यानं उद्धव सेनाच नाही तर राष्ट्रवादीचीही नाराजी असल्याचं समजतं. आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. मुंबई महापालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणण्यासाठी महायुती या निवडणुका एकत्रितपणे लढतील असं त्यांनी जाहीर केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल स्पष्ट बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले तर तिथेच भाजपामुळे शिंदे गट नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्यामुळे दिवसाला 4 मुले रोज बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बेपत्ता मुलांच्या या वाढत्या प्रमाणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या प्रश्नाची गंभीरता दिवसेंदिवस वाढत असून एनआरबीच्या अहवालानुसार 2021 ते 2024 या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण 30% अधिक वाढलंय असे राज ठाकरे यांनी या पत्रात नमूद केलंय.